मित्रांनो, चले तो चांद तक नहीं तो शाम तक ही म्हण ऐकल्यावर तुम्हाला काय आठवतं? मला तर ऐकल्यावर सगळ्यात आधी चायना फोन आठवतात. म्हणजे मोठा लाऊडस्पीकर असणारे, 4-4 सिम कार्ड बसणारे, वेगळंच काहीतरी कंपनीचं नाव असणारे असे फोन आपल्याकडे अजूनही सर्रास मिळतात. आजकाल सगळीकडे आपण बघतोय की स्मार्टफोनच्या किमती वाढत चालल्यात. सॅमसंग, ॲपल अशा कंपन्या तर डायरेक्ट ₹50,000, ₹1,00,000 अशा किमतीचे फोन आणतायत. पण तुम्ही जर मोबाईलच्या दुकानात जाऊन पाहिलं तर हे चायना फोन अजूनही 5 ते 7 हजारांनाच मिळत आहेत. बरं, हे तर झालं ब्रँड नसणाऱ्या फोनचं. पण ओप्पो, विवो, शाओमी अशा चीनी ब्रँडच्या कंपन्याही मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत स्वस्तात फोन देत आहेत. म्हणजे कितीतरी वेळा 50,000च्या फोनमध्ये जे फीचर असतं तेच 15,000च्या फोनमध्ये मिळून जातं. मग चायनीज कंपन्यांना हे सगळं परवडतं कसं? त्यांचे फोन एवढे स्वस्त कसे असतात आणि फोन स्वस्तात देऊन या कंपन्या नेमके पैसे कुठून कमावतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, कारण आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी आपण अनब्रँडेड फोन बद्दल बोलूया. या फोनच्या कंपन्यांची नावं एकतर विचित्र असतात किंवा मग कितीतरी वेळा या फोनना नावच नसतात. हे फोन सहसा तुम्हाला साध्या मोबाईलच्या दुकानांमध्ये, फेसबुक मार्केट प्लेसवर किंवा मग इंस्टाग्राम पेजेसवर मिळू शकतात. आता सीन काय की मोठ्या कंपन्या त्यांचे फोन बनवण्यासाठी हजारो कोटी रुपये रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजेच R&D वर खर्च करतात. यात मग कितीतरी मोठे इंजिनियर्स, इंडस्ट्री एक्सपर्ट्स मिळून वर्षभरात एखादा फोन तयार करतात. रिसर्च का महत्वाचा असतो याचा विचार केला तर मला स्टीव्ह जॉब्सचा एक किस्सा आठवतो. मी असं ऐकलंय की त्याला जेव्हा आयपॉड बनवायचा होता तेव्हा त्याची साईज लहानच ठेवायची होती आणि तरीही त्यामध्ये भरपूर गोष्टी बसवायच्या होत्या. जेव्हा त्याच्या इंजिनियर्सनी त्याला आयपॉडचं सॅम्पल मॉडेल दाखवलं तेव्हा तो म्हणाला की याला आणखी लहान करा. तेव्हा इंजिनियर्स म्हणाले की हे शक्यच नाही, आतमध्ये जागाच नाहीये. तेव्हा त्याने तो आयपॉड चक्क फिश टँक मध्ये टाकला आणि त्यातून बुडबुडे बाहेर आलेले बघून तो म्हणाला की यात हवा आहे, म्हणजेच आत जागा आहे, जावा आणखी लहान करून आणा. अशाच प्रकारे सगळ्या मोठ्या कंपन्या आपल्या इंजिनियर्सना कामाला लावत असतात. बरं, हा रिसर्चसाठी झालेला खर्च ते काय स्वतःच्या खिशातून देत नाहीत. फोनच्या किमतीमध्येच याचाही एक भाग असतो. आता हा एक फोन तयार झाला, त्याचं नवीन फोनचं मॉडेल आलं रे आलं की चायनीज कंपन्या काय करतात तर लगेच त्याला कॉपी करतात. आयफोनच्या कॅमेऱ्याचं डिझाईन घ्यायचं, विवोसारखे व्हायब्रंट कलर घ्यायचे, काहीतरी लोगो टाकायचा आणि मस्तपैकी नवीन फोन तयार करायचा. ना रिसर्च करावा लागतोय ना त्यासाठी कोणाला पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळंच फोनची मूळ किंमत जवळपास 50% कमी होते. आता तुम्ही म्हणाल की डिझाईन कॉपी केलं तरी पार्ट्स लागणारच ना, ते कुठून आणतात? इथेच तर खरी गंमत आहे. जगातल्या जवळपास सगळ्याच फोन कंपन्या या त्यांना लागणारे पार्ट्स हे चीनमधूनच मागवतात. तिथं असलेले चिप लेबर, भरपूर मोठ्या फॅक्टरीज आणि त्या फॅक्टरीमध्ये होणारं बल्क प्रोडक्शन यामुळे मोबाईलचे पार्ट्स हे तिथं अगदी कमी किमतीत मिळतात. चीनच्या सेंजन भागात तर पार्ट बनवणाऱ्या कंपन्या आणि ते वापरून फोन तयार करणाऱ्या कंपन्या अगदी शेजारीच आहेत. त्यामुळे ट्रान्सपोर्टचाही खर्च येत नाही. शिवाय यातही मटेरियलच्या क्वालिटीचा मुद्दा आहेच. मोठ्या कंपन्या जरी चीनमधूनच पार्ट्स मागवत असल्या तरी त्या चांगल्या क्वालिटीचे असतात. डिस्प्ले ॲमोलेड वगैरे असतात, गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन असतं, मदरबोर्ड, प्रोसेसर अशा गोष्टी टॉप क्वालिटीच्या असतात. पण जेव्हा या अनब्रँडेड कंपन्या मोबाईल बनवतात तेव्हा त्यात सगळे लो क्वालिटीचे बी ग्रेड किंवा मग रिफर्बिश्ड मटेरियल वापरतात. बऱ्याच वेळा तर जुन्या फेकून दिलेल्या फोनमधले पार्ट्स काढून तेच वापरून नवे फोन तयार केले जातात आणि मग हेच फोन 3, 5, 7 हजारांना आपल्याला मिळतात. याचा झोल असा आहे की अनब्रँडेड कंपन्या असल्यामुळं त्यांना कुणीही याबाबत जाब विचारत नाही. मग त्या कॅमेऱ्यावर बिनधास्त 200 मेगापिक्सल्स वगैरे लिहितात, गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन दिल्याचं सांगतात आणि मग फोटो काढल्यावर लक्षात येतं की हा तर 2 मेगापिक्सेलही नाही किंवा फोन खाली पडला तर 0 मिनिटात डिस्प्ले गायब होतो. बरं, साधे पार्ट्स वापरले म्हणूनच हे फोन स्वस्त असतात असंही नाही. मोठ्या कंपन्यांचे कितीतरी खर्च यांना करावेच लागत नाहीत. मोठ्या कंपन्यांना सगळ्यात जास्त खर्च करावा लागतो तो मार्केटिंगवर. त्यासाठी मग त्यांना मोठमोठ्या सेलिब्रिटींना ब्रँड अँबॅसेडर म्हणून घ्यावं लागतं, फोन लॉन्च इव्हेंट करावे लागतात, इन्फ्लुएन्सर्सना पैसे द्यावे लागतात, मीडियालाही पैसे द्यावे लागतात वगैरे वगैरे. बरं, एवढंच करून भागत नाही. जगभरात ठिकठिकाणी स्टोअर्स किंवा सर्व्हिस सेंटर उघडावे लागतात. फिजिकल स्टोअरसाठीचं भाडं, तिथल्या कर्मचाऱ्यांचा पगार हे सगळं बघावं लागतं. आणि चायना फोन्सना
ह्यातलं काहीच नाही. ना जाहिरात कराव्या लागतात, ना स्टोअर्स ओपन करावे लागतात, ना कोणी ब्रँड अँबॅसेडर लागतो. गुपचूप साध्या साध्या दुकानांमध्ये किंवा मग ऑनलाईन वेबसाईट्सवर ते आपले फोन विकत असतात. बरं, हे तर झालं अनब्रँडेड फोनचं. पण ज्या मोठ्या चायनीज कंपन्या आहेत म्हणजे शाओमी, ओप्पो, विवो, त्यांचा काय विषय आहे? ते तर नवीन टेक्नॉलॉजी आणत असतात. म्हणजे रिसर्चवर पैसे खर्च करतात, मार्केटिंगवर ढिगभर खर्च करतात आणि त्यांचे ठिकठिकाणी स्टोअर्सही दिसतात. मग तरी पण त्यांना ॲपल सॅमसंगच्या तुलनेत स्वस्तात फोन देणं कसं परवडतं? ह्यांचा गेम थोडा वेगळा आहे. सगळ्यात आधी मार्जिनचं सांगतो. ॲपल आणि सॅमसंगला आपल्या फोनवर साधारणपणे 30% प्रॉफिट मार्जिन मिळतं. तर या चिनी ब्रँड्सना साधारणपणे 5%च मार्जिन मिळतं. मग हे लोक आपल्यावर उपकार म्हणून स्वस्त फोन देतात का? तर नाही. मोठ्या कंपन्यांसाठी पैसे कमावण्याचा सोर्स हा त्यांचा हँडसेट असतो. मात्र चिनी ब्रँड्स हे हँडसेटमधून नाही तर त्यावर दिसणाऱ्या जाहिरातींमधून पैसे कमावतात. त्यामुळे Xiaomi सारख्या कंपन्यांच्या फोनमध्ये आपल्याला ठिकठिकाणी ॲड्स दिसतात. सेटिंग्स मेन्यू उघडला तरी ॲड, डिस्प्ले अनलॉक केला तरी ॲड, किंवा काही करत नसलं तरी स्क्रीनवर कधी कधी ॲड येते. या जाहिरातींमधून चिनी कंपन्या भरपूर प्रमाणात पैसे कमावतात. एवढंच नाही तर Xiaomiचे फोन घेतल्यावर तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये आधीपासूनच ढिगभर ॲप्स आणि गेम्स इन्स्टॉल्ड असतात. यातले बहुतांश ॲप्स आपल्या काहीच कामाचे नसतात, उलट त्यांचा त्रासच आपल्याला अधिक होतो. मात्र हे ॲप्स बनवणाऱ्या सॉफ्टवेअर कंपन्या त्या ॲप्स फोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल करून देण्यासाठी मोबाईल कंपन्यांना भरपूर पैसे देतात. त्यामुळे असे जेवढे जास्त ॲप्स आणि जाहिराती तुमच्या फोनमध्ये असतील तेवढा तुमचा फोन स्वस्त होतो. बाकी चिनी ॲप्स तुमचा डेटा गोळा करून त्याची विक्री करतात हे तर आता सगळ्यांनाच माहीत झालंय. तुम्ही काय सर्च करता, तुमचं लोकेशन, ब्राउझिंग पॅटर्न, अशा सगळ्या गोष्टी विकणारे कितीतरी चिनी ॲप्स सरकारने मागेच बंद केले होते. चिनी मोबाईल कंपन्यांसाठी हा देखील एक चांगला इन्कम सोर्स होता. बाकी मित्रांनो, तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर अनब्रँडेड फोन घेणं टाळाचं. स्वस्त मिळणारे हे फोन लवकर खराब तर होतातच, पण खराब झाल्यानंतर दुकानदारही हात वर करतात. ज्या कंपनीचं कधी नावही ऐकलं नाही त्या कंपनीची गॅरंटी वॉरंटी तरी कुणी कशी देणार? राहिला प्रश्न चिनी ब्रँडेड मोबाईलचा, तर स्वस्तात चांगल्या क्वालिटीचा आणि वॉरंटी मिळणारा फोन घ्यायचा असेल तर थोड्याफार जाहिराती दिसणारच. आता कितीतरी फोन अशा जाहिराती बंद करण्याचा पर्यायही देत आहेत. तर सॅमसंग सोडून मोटरोला किंवा नथिंग सारखे ब्रँडही क्लीन सॉफ्टवेअर देत आहेत. बाकी तुम्हाला चायनीज फोनचा काही वाईट अनुभव आलाय का? सध्याची कोणती कंपनी तुमच्या सगळ्यात जास्त विश्वासू आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. टेक संबंधी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टेक भारीच्या आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.